चालू केलं सर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे तळणी गावात, तालुका मंठा, जिल्हा जालना. श्रीकांत सरकटे आहे त्यांच्या, सचिन सरकटे त्यांच्या नवीन तयार होणाऱ्या इमारतीमध्ये. आणि इथे त्यांनी सांगितलं होतं मला फोनवरच की घोणस सापाचं एक पिल्लू आहे म्हणून. ज्युवेनाइल, इंग्लिश नाव रसल स्वायपर, विषारी असलेला साप. घोणस सापाची जी मादी आहे म्हणजे बायपर्डी कुळामधला डायरेक्ट पिल्लाला जन्म देणारा हा साप आहे. शेवाळी किंवा डल खाकी कलरचा आणि अंगावर काळे स्पॉट्स ही ह्या सापाची ओळख. आता खूप सारे गैरसमज आहेत ह्या सापाबद्दल की ह्याची मादी वर्षातनं 2दा पिल्लं देते, 50-50 म्हणजे वर्षात जवळपास 100 पिल्लांना जन्म देते वगैरे असं काही आहे. पण असं नाही आहे. घोणस साप वर्षातून फक्त एकदाच पिल्लं देतो आणि पिल्लांची संख्या जी आहे ती कमीत कमी 8 पासून ते जवळपास 40 ते 50च्या आसपास असू शकते. पण काही ठिकाणी 60-70 पिल्ल्या दिल्याच्याही नोंदी आहेत. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यातली लक्षात घ्या की हे सगळे पिल्लं जगतात का? कारण निसर्गाचा साधा नियम आहे की जेवढा जास्त जन्मदर तेवढाच जास्त त्याचा मृत्यूदर पण असतो. म्हणजे हार्डली ह्यातले 1 किंवा 2 पिल्लं शेवटपर्यंत जगतात. कारण ह्या छोट्या पिल्लांना खाणाऱ्या साधा आपला बुलबुल जो आहे तो सुद्धा, बुलबुल पक्षी हा सुद्धा ह्या सापाच्या पिल्लांना खातो. त्याच्यानंतर ग्रेटर कोकल आहे, बरेचसे रॅप्टर्स आहेत जे सापांच्या पिल्लांना खातात. कोंबडीसुद्धा ह्या सापाच्या पिल्लांना खाताना बघितलेली आहे. आणि रिसेंटली आत्ता ताडोबामधील सुमेध वाघमारे यांनी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये इंडियन मॅक्पी रॉबिन म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण दयाळ म्हणतो तो पक्षीसुद्धा मी एका सापाला खातानाचा त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. तर त्याच्यावरनं अंदाजा घ्या की ह्यांना खाणारे किती आहे आणि ह्यांची संख्या म्हणजे किती दिवस हे सापाचे पिल्लं जगतात. तर असे गैरसमज जे आहेत ते डोक्यातले काढून टाका. मागच्या वर्षी सोशल मीडियावर चालला होता ट्रेंड की महाराष्ट्रावर घोणस सापाचं संकट आहे म्हणून. तर ह्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत. 3 दिवसापूर्वी माझे जे एक रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांनी मला एक लिंक सेंड केली होती. डायरेक्ट नाव सांगतो, हरकत नाही. त्या चॅनलचं नाव होतं किसान हेल्पलाईन. आणि त्यावर त्यांनी ह्या एका टायटलखाली व्हिडिओ टाकला होता की नवीन 4 प्रजाती आणि साप चावल्यानंतर 2 सेकंदातच माणसाचा मृत्यू. आणि त्याच्या पुढे टाकला होता क्वेश्चन मार्क. आणि त्या व्हिडिओला जवळपास एक मी बघितलं त्यावेळेला 2.5 ते 3 लाख व्ह्यूज आलेले होते. तर विचार करा, सापांबद्दल एक तर लोकांना ज्ञान नाही आहे आणि अशा जर गोष्टी, असे जर गैरसमज जर पसरवत राहिलो आपण, म्हणजे त्या 3 लाखांपैकी जर आपण असं जरी कन्सिडर केलं की एक 70% लोक जे आहेत की ज्यांना सापांबद्दल काही माहितीच नाही. कारण साप हा मिसअंडरस्टूड क्रिचर आहे. खूप ह्याच्याबद्दल दंतकथा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ऑलरेडी ह्याच्यामध्ये माणसाच्या डोक्यामध्ये खूप भीती आहे या साप ह्या प्राण्याबद्दल. तर त्यातल्या 70% म्हणजे आपण ठीक आहे, जाऊ द्या, 70 नाही 50% हिशोबाला सोपं जाईल. 1.5 लाख लोकांना ह्या गोष्टीवर विश्वास बसला असेल का नाही की खरोखर साप चावल्यानंतर 2 सेकंदात माणूस मरतो. आणि त्यात असंही त्यांनी, म्हणजे ती जी न्यूज आहे ती पूर्णपणे AI जनरेटेड होती. आजकाल नवीन ट्रेंड चालू झाला आहे. तर त्यात इतक्या चुका होत्या. तारीख दिसत होती 2026 लिहिलेली आणि सांगताना 2017 सांगताय. तर हे करेक्शन सुद्धा केलेले नव्हते. 4 नवीन प्रजाती सांगितल्या त्यांनी. आणि त्यामध्ये कुठल्या प्रजाती सांगितल्या तर नाग, घोणस, मण्यार आणि खुरसे, हेच जे रेग्युलर 4 विषारी साप आहेत ज्याच्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. तर अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आता मी स्वतः गेल्या 34 वर्षांपासून सापांसाठी काम करतोय. आधीचं तर रेकॉर्ड नाही, पण गेल्या 10 वर्षापासूनचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. तर त्यामध्ये विषारी सापांची माझे जे काही काउंट आहेत दर वर्षाचे, ते कितीही जरी नाही म्हणलं तरी जवळपास 50 ते 100 कॉल्स जे आहेत हे कमी झालेले आहेत. मग ह्यावरनं असा जर मी माझ्या वैयक्तिक लेवलला जर बघितलं तर हे मी नक्कीच सांगेल की सापांची संख्या वाढलेली नाही, तर ती कमी झाली आहे. फक्त एवढंच आहे की सोशल मीडियामुळे ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि लोकांना साप दिसायला लागले, एक ती नजर आली आहे लोकांना. त्यामुळे अननेसेसरी असं वाटायला लागतं की सापांची संख्या वाढली आहे. तर कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता 4च विषारी साप आहेत ज्यामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो. काळजी घेणं आपलं काम आहे. निसर्गात प्रत्येकालाही जेवढा माणसाला जगण्याचा अधिकार आहे तेवढाच प्रत्येक जीवाला पण आहे. तर ह्या गोष्टीचा थोडासा विचार करून आपण जर आपली जर व्यवस्थित काळजी घेतली, साप आपल्या घरात येणार नाही ह्या गोष्टीची काळजी घेतली, शेतात जाताना पायात बूट घालून जर गेलं, कुठलं अडगळीचं सामान उचलताना जर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष जर देऊन जर बघितलं तर आपल्याला सर्पदंश होणार नाही. आणि एवढ्यावर जर सर्पदंश झाला तर माणूस 100% वाचतो.
कारण 1 ते 1.5 तास वेळ असतो. आपण तेवढ्या वेळात जर आपण दवाखान्यात पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. तर ह्या बेसिक गोष्टींची काळजी घ्या. आता पावसाळा चालू झाला आहे. आज तारीख आहे 4 जुलै 2026. हे ह्या सीझनमधलं घोणस सापाचं पहिलं पिल्लू मी रेस्क्यू करतोय. व्हेअर ॲज ह्याच्या आधी अशी कंडिशन होती की हे 15 जूनपासूनच सापांची पिल्लांचे रेस्क्यूचे कॉल यायचे. म्हणजे ह्याच्या आधी एक छोटं पिल्लू रेस्क्यू केलं ते मण्यार सापाचं, जे मागच्या महिन्यामध्ये काहीतरी 28 का 29 जूनला. तर त्याच्यानंतरचं हे ह्या 4 जुलैचं पहिलं पिल्लू आहे. तर हे लक्षात आलं आणि त्याच्यामुळेच हा मी मुद्दाहून व्हिडिओ बनवतो, एवढी सगळी इन्फॉर्मेशन देतोय. थोडीशी माहिती जी आहे, व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर ऐकल्या तर ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती होईल. आणि माहिती झाली तर ऑटोमॅटिक भीतीसुद्धा कमी होते. आणि जे काही होणाऱ्या ज्या ह्या गोष्टी आहेत सर्पदंश, हे कसे टाळता येतील ह्या गोष्टीकडे आपल्याला थोडासा विचार करता येईल. पुढे आपली बॅग आहे, ते आहेत सचिन सरकटे सर. काय कसं काय दिसलं तर सांगू सर. मी हे कुठे बाजूला घेण्यासाठी या ठिकाणी आलो, तर मला ते एकदम दिसला. मग मी त्याला फोटो घेऊन गुगलला सर्च केलं, तर मला ते घोणस वगैरे सगळी माहिती मिळाली. मग मी बाजूला झालो, की अतिविषारी. मग तुमची आठवण आली. मी सरांचे व्हिडिओ रेग्युलर बघतोय आणि मला साप मारायची खूप हौस आहे. मी खूप साप मारले, पण सरांचे व्हिडिओ पाहिल्यापासून माझ्यात थोडा बदल झाला आणि मी सरांना लोणारवरून तळणीला बोलून घेतलं. आणि सरांनी तेवढं काम मध्ये उशीर झाला तरी सर गाडीवर इथपर्यंत आले. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. चला, हाच थोडासा फरक पडला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण काय शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साप हा एक विषारी प्राणी, बरोबर, सॉरी शिकारी प्राणी. कुठलाही शिकारी प्राणी कमी झाला तर त्याचं जे भक्ष्य आहे त्याची संख्या वाढते, बरोबर. आणि ह्याचं प्रायमरी फूड जे आहे, पर्टिक्युलरली आपण आता घोणसबद्दल बोलतोय, तर ह्याचं मुख्य खाद्य आहे उंदीर. आणि एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये जवळपास 850 ते 900 उंदीर होतात. आणि आपला ग्रामीण भागात म्हणल्यानंतर आपला जो मुख्य व्यवसाय जो आहे 90% लोकांचा तो आहे कृषी, शेती. तर शेतीसाठी आता म्हणजे उंदीर सुद्धा जे काही आम्ही उंदीर मारा हे म्हणणार नाही, निसर्गाने बनवलेलं चक्र आहे, त्यानुसार सगळं चालतं. तर आता त्याला खाणारे हे आहेत, ह्याच्या व्यतिरिक्तही अजून दुसरे जनावर आहेत जे उंदरं खातात. पण कसं आहे, असंच जर एक जर कमी होत गेलं तर ह्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावं लागतात. अन्न साखळी जर कुठलाही त्याच्यातला एक जरी कणा जर बाजूला सरकला तर ह्याचे दुष्परिणाम नक्कीच आपल्याला भोगायला लागतात. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. ज्या बेसिक गोष्टी आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा. सापापासून अंतर ठेवल्यानंतर सापही आपल्याला कधी काही त्रास देणार नाही, आपण त्याचे भक्षण आहे तो आपल्याला चावायला येणार. तर ह्या बेसिक गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित करूयात. काय बरं, मी आहे टाकून देतो पिशवीत. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा हा साप आहे. दिसायला सुस्त दिसतो. आता हे छोटं पिल्लू असल्यामुळे थोडंसं बारीक दिसतंय, पण अतिशय जाडजूड आकारमानाचा असलेला साप. चिडला की वेटोळे घालून बसतो आणि कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. घोणस मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि इकडे स्थानिक भाषेत त्याला परड म्हणून ओळखतात. हिमोटॉक्सिक प्रकारचं याचं विष असतं. चावल्यानंतर चावलेल्या जागेवर सूज येणे, खूप जास्त वेदना होणे हे प्रथमदर्शनी होणारे त्रास आहेत. हिमोटॉक्सिक म्हणजे जे आपल्या हिमोग्लोबिन ब्लडशी रिलेटेड, म्हणजे ह्या सापाचं जे विष आहे ते सगळ्यात पहिले आपल्या ज्या रक्तपेशी ज्या आहेत त्यावर असर करतं. ब्लड टिश्यूज जे आहेत, ब्लड सेल्स जे आहेत ते पूर्ण डॅमेज होतात. त्यानंतर लोकल मसल टिश्यूज जे आहेत ते सगळे डॅमेज व्हायला लागतात, अक्षरशः पाण्यासारखं गळायला लागतं. आणि त्यानंतर जसं जसं शरीरात फैलत जाईल विष तसे तसे बाकीच्या गोष्टीमध्ये आता रक्त आणि त्याचा डायरेक्ट संबंध येतो किडनीशी. तर सगळ्यात पहिले किडनी फेल्युअर होते आणि त्यानंतर हळूहळू सगळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर व्हायला लागतात आणि माणसाचा मृत्यू होतो. पण हे होण्यासाठी खूप जास्त वेळ असतो. आपण जर तात्काळ जर दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. तर कुठेही जर सर्पदंश झाला, कुठलेही मठ, आश्रम किंवा कुठले पारंपरिक गावठी उपचार न करता सरळ दवाखाना गाठणे हा एकमेव उपाय. सापाचा वार, दवाखान्यात उपचार. धन्यवाद. हे मित्रांनो, आत्ता सरकटे यांच्या इथे पकडलेलं घोणस सापाचं पिल्लू, त्याला मानवी वस्तीपासून दूर त्याच्या नैसर्गिक अधिवासात आपण सोडून देतो आहे. जर सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.